सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनी प्रणिती शिंदे यांना मतदान केले आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे। काल काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे। त्यांच्या या विधानामुळे शिंदेंना मतदान करणारे ते भाजपा नेते कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीत मतदार जनतेने निवडून दिल्याबद्दल तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी साथ दिल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदेंकडून मतदारसंघात ठिकठिकाणी कृतज्ञता मेळावे घेतले जात आहेत। त्याचाच भाग म्हणून काल अक्कलकोट रोडवरील राजमल बोंबड्याल मंगल कार्यालयात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलताना सुशीलकुमार शिंदेंनी हे विधान केले। मी आतापर्यंत 9 ते 10 निवडणुका लढवल्या आहेत। यंदाची निवडणूक आमच्यासाठी खूप सोपी होती। मला सर्वात कमी त्रास या निवडणुकीत झाला। विरोधी पक्षाचे लोक निवडणुकीत पैसे वाटप करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या, मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले। आम्हाला त्याची पर्वा नव्हती, कारण जनता आमच्यासोबत होती, असे ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या काही नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केले आणि निवडून आणण्यासाठी हातभार लावला। मी त्या सर्वांना धन्यवाद देतो, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले। सुशीलकुमार शिंदे यांचं विधान सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापवणारे ठरणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना लोकसभेला मदत केली, अशी चर्चा आता सोलापूरमध्ये रंगू लागली आहे। भाजपमध्येही आता एकमेकांकडे संशयाने पाहिली जात आहे।